बेस्ट संयुक्त कृती कामगार समितीचे उदय आंबोणकर पोलीस ठाण्यात गेलेत। रात्री 3 वाजल्यापासून त्यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। आता मी पोलीस ठाण्यात बसल्यानं चर्चा करून संप मिटवणार कोण असा सवाल उदय आंबोणकर यांनी उपस्थित केलेला आहे। तर रात्री 3 वाजल्यापासून त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। कृती समितीचे पदाधिकारी उदय आंबोणकर आणि त्याचप्रमाणे पवार सर आपल्या बरोबर आहेत। आज बेस्टचा जो संप आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल? आजच्या संपाला चांगलाच प्रतिसाद मिळालाय। खरं तर तुमचं एकच संघटना सहभागी होणार होती, मात्र आता सगळेच कर्मचारी त्याच्यात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। बीएसटी कामगारांचं 2019 पासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याची भूमिका प्रशासन, त्यानंतर महापालिका प्रशासन कोणी घेत नाही। याच्या आधी आंदोलनं झाली, त्यात जे सहभागी झाले कामगार तेही त्या आधी त्याच्या युनियनचे लोक आहेत, नेते, त्यांच्या आश्वासनात थकलेले आहेत ते घेऊन आणि म्हणून एक उग्र आंदोलन कामगारांनी स्वतःहून पुकारलेलं आहे आणि आम्ही त्याचं लीड करतोय, हे आजचं सत्य आहे। नाही, अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही आहे। बोलणी चालू आहेत। ज्यावेळी तोडगा निघेल त्यावेळी आम्ही विचार करू संप मागे घ्यायचा की नाही घ्यायचा। तोपर्यंत हा संप असाच चालू ठेवणार? कामगारांचे प्रश्न संपण्याच्या दृष्टिकोनातनं प्रशस्त मार्ग जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार। आज ना उद्या आम्हाला सरकार बोलवणारच चर्चेला, कारण त्यांना तरी कुठे हे संप हवा आहे आणि म्हणून चर्चेला जेव्हा बोलवणार आणि पोलिसांनी आम्हाला नाही सोडलं तर ही चर्चा करणार पोलीस प्रश्न संपवणार, आमचे कोण संपवणार? त्यामुळे आम्हाला त्यांनी डिटेन करण्याचा जो काही भाग चाललेला आहे ही केवळ दडपशाही आहे आणि याच्यामागे काही राजकीय नेते आहेत असं माझं ठाम मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।